मित्रांनो, मावशीची शाळा आहे बघा ही. मित्रांनो, गाडी जरा क्लचचा प्रॉब्लेम झालाय. क्लच मी दाबला ना तर तो सुटत नाही. हा बघा मी. माकडं बघ किती आहेत. माळशेज घाट, संगमनेर, त्याच रूटने जाऊ आता आपण. झालं सगळं पॅकिंग वगैरे. गाडी पण रेडी झाली. टीव्हीएस ला आपण मॅप पण कनेक्ट केलाय. चला आता. सॉरी, एक मिनिट. चला, झाली गाडी गरम झाली. हा हा करतो. तू ये गणपतीला. गणपतीला आहे घरी. जाऊ का? हा, फोन करतो. जाऊ का? जातो. चला मित्रांनो, फायनली गुड बाय. रस्ता चूज केलता इथला माळशेज घाटाच्या, म्हणजे माळशेजला जाणार होतो मी, पण एक रूट आहे जिथून आपण आलतो ना त्याच्यापेक्षा जरा डिफरंट रस्ता आहे, तो वेगळा आहे. तिथून जाऊ शकतो आपण. आज मी काहीच घातलं नाही. अरे यार, हँडग्लोव्ज 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 राहिले. परत गाडी फिरवली, हँडग्लोव्ज घेतलं. म्हणजे आता या ते आता आई बरं झालं लांब नाही गेलो. चल जातो. चल. छत्रपती संभाजीनगरला जायचा होता, कृष्णेश्वर. तर तो राहूनच गेला, कारण की नाही टाइम भेटला. आता घरी कसा आपला सीझन चालू झालाय टी शर्टींचा, जर्सी. तर समीर एकटाच आहे भाऊ. ऑर्डर येऊन पडल्यात भरपूर, डिझायनिंग वगैरे करायचे. तर त्याला काय एकट्याला जेवढा जमल असं काय नाही, पण कसं ऑर्डर द्यायला लागतात लवकर लवकर. तर दोघं असणं गरजेचं आहे. नवीन सेटअप आहे मित्रांनो. मावशीची शाळा आहे बघा ही, CM मेहता. लास्ट टाइम मी जेव्हा आलो, मावशी मला बोलली ती कॉल कर. या टायमाला नको, ती स्वतः आता बिझी असेल. भेटायला इथं मी मॅप लावतो आता गाडीला थोड्या वेळात. तसं लावायची गरज तर नाही आहे, रस्ता पाठ आहे. हे बघा मित्रांनो, गोदावरी नदी. नदी पाणी बघा किती आहे. पावसाळा चालू आहे, जुलै महिना, नदी अख्खी आटलेली आहे. आणि हा, ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. बघायची अवस्था.
नमामि गोदावरी. आणि आपण इथून सहज गेलो होतो 10-12 किलोमीटर काहीतरी शिर्डी आहे. 10 किलोमीटर ते वाटतंय. तुला पुढून एक राईड घ्यायचा आहे. राईड मला बघायला लागेल. रस्ता भरपूर खराब आहे, बेकार. थांबू दे जरा इथं. इथून आता कुठला रोड आहे ना तो बघायला लागेल. हा रस्ता तर मी चूज केला मित्रांनो, जो आलतो तिथूनच चालू परत, कारण की डिस्टन्स खूप कमी दाखवतोय. ठीक आहे यार, बघू. थोडासा पॅच आहे फक्त खराब, तो कंटिन्यू करू. पुढे तर हायवे चांगलाच आहे, कारण की मी जेव्हा टाइम मला यायला लागला होता ना, तो भरपूर कमी टाइम लागला मला यायला. त्यामुळे जर मी तिकडून जर गेलो असतो इगतपुरीवरून, इगतपुरी कसारा घाट, तर तो कसा आहे ना, मला कसारा घाटापर्यंत रस्ता चांगला आहे, रस्ता खूपच चांगला आहे. पण तो जो डिस्टन्स येतो ना मध्ये, डिस्टन्स जो वाढतोय तो भरपूर आहे मित्रांनो. जसं असं मला चांगला रस्ता लागला की 2 मिनिटात खराब पॅच येतोय. पण ठीक आहे, चालेल. काय 15-20 किलोमीटर रस्ता, फक्त 10-12 किलोमीटर रस्ता बाकी असेल, तेवढं करून घेऊ कव्हर पटापट. गाडीत हवा भरायची मला. आणि हा, जो मी पेट्रोल भरला होता ना लास्ट टाइम, फुल केलेला की मी जिथून येताना, मी जिओच्या पेट्रोल भरतो असं, कारण मी एकदाच भरतो पेट्रोल, मी बार जात नाही 100-200 भरायला. ती टाकी मी फुल केली ना आता लास्ट टाइम, तर तोच पेट्रोल आहे अजूनपर्यंत. मी परत पेट्रोल नाही भरला. बघा कसं मस्त वाटतंय. आणि हा हवा जे ऊन पण आहे माहित असं आहे, ऊन असं नाही आहे, ऊन नाही आहे, पण असं गरम नाही वाटत आहे, कारण की थंडी हवा चालू आहे. कधी इथं गावागावान चालतो याच्यामुळे असेल. माझी इच्छा आहे का मी जाऊ असं ना लांब कुठेतरी, की ना. अरे भाई, सगळं काय झालंय, कॅन्सल, क्रॅश अलर्ट, हे काय आला. मित्रांनो, गाडी जरा क्लचचा प्रॉब्लेम झालाय. क्लच मी दाबला ना तर तो सुटत नाही, तो जाम होतो. मला असं धक्का देऊन त्याला सरकवावं लागतं पुढं. मला बघू आता कधी मला इथं गॅरेज बघायला लागेल, किंवा संगमनेर मध्ये दाखवायला लागेल गाडी एकदा. क्लचचा प्रॉब्लेम काय झालाय, क्लच फिट गेली आहे काय, काय समजत नाही. जे पण असेल ते करून घ्यायला लागेल फटाफट. हे बघा, असा जाम होतोय. संगमनेर सरळ झालं. आता मित्रांनो जाम झालता, जास्त काय प्रॉब्लेम नव्हता. मला वाटलं क्लच फिट वगैरे गेली काय. असं असतो जेव्हा आपण सोलो असतो ना, बरं ना त्या टाइमने गॅरेज वगैरे चालू आहेत. असं झालंय तर स्लीपर म्हणजे एकदम चांगला झालाय, मस्त काम करतो. दादा होता मला बोलला होता का गाडीवर तो पिकअप घेत नाही, याच कारणामुळे का ते क्लच मध्ये मध्ये अडकत होता. आता ओके झालंय. हा भरून घेऊ, एक बिस्लरीची बॉटल घेऊ. हवा पण भरली, पाणी पण घेतला, पाणी पिलो. आता डायरेक्ट संगमनेर, आता थांबतच नाही कुठं. आता क्लच मस्त काम करतोय. ठीक आहे, आता नॉनस्टॉप जाऊ. पेट्रोल पंप नो, आपला आहे जिओचा पेट्रोल पंप. अरे गाडी आपण मोडते, गाडी पलट का नाहीये, स्पोर्ट्स मोड वरती घेते.
कारण आपण पोहोचलो संगमनेर सिटीमध्ये कदाचित मला वाटतंय असं की हा संगमनेरमध्ये आहेत आपण. भाई येताना काय रस्ता लागला होता काय सांगू, एवढा वैताग आलता नाही यायला. जेव्हा मी कोपरगावला चाललो होतो ना संगमनेरवरून, तो जो रूट पकडला होता ना एवढा घाण रस्ता होता ना, मी 2-3 वेळा ट्राय केला, बोललो बघू नवीन रोड शोधतो. हा भेटला मला, जो मी आता थोडा म्हणजे लांब नाही बोलू शकत त्याला आपण, सेमच होता. सिटीमधून बाहेर पडायचं आहे, काय खाय प्यायचं का टाइमपास नाश्ता काही सध्या तर गरज नाही आहे, कारण की मी नाश्ता तर करून आलतो घरूनच. हायवेला कुठेतरी थांबू. आता कसं फुल ब्लॅक, कर परत टेन्शन नाही. तो जो रोड होता संगमनेरचा, संगमनेर फाटा तो झाला क्रॉस. आता हा आपल्याला लागेल मेन रोड. आता इथून आपल्याला मेन हायवेच आहे आता, म्हणजे याचा कुठला वारीक वगैरे रस्ता नाहीये कुठलाच, मेन हायवे. आपला जीवचा पेट्रोल भेटला. झाला मित्रांनो आपला पेट्रोल भरून. आता कुठं थांबायची गरज आहे, फक्त एखादा कुठं नाश्ता वगैरे करायला थांबलो. चंदनापुरी तर मित्रांनो आईला कॉल केलता, आईला सांगायला की हा निघलोय म्हणून कधीच पोचल 3-3:30 वाजेपर्यंत. काय करू लवकर जाऊन तरी घरी, काम आहे तसं पण थोडा टाइम जाईल मला, अशीच घरात टाइम जाईल. मस्त पट्टा असं करत पाहिजे. समोर आपला तिकडे माशी घातला बघा आपल्याला त्या साईडला. मला एरियाचं नाव तर माहिती, पण एरिया आलाय चांगला, सिटी ड्राईव्ह आले एवढा. उडुपी रेस्टॉरंट आय थिंक. उडुपी नको, दुसरीकडे कुठं काहीतरी. इकडे थांबू शकतो आपण. पाण्याची बॉटल. घेतला आपण नाश्ता आता, मेंदूवडा. हलका तेच बरं वाटतं, बाकी काय एवढं खायची इच्छा होती. थोडं खाऊ आणि पटापट निघून जाऊ आता, नको येस ना. झाला आपण नाश्ता, थोडा जास्तीच टाईम घेतला. आत्ता जस्ट मला पिकेचा व्हिडिओ कॉल होता की आम्ही ग्रुपवर व्हिडिओ कॉल करतो ना, पिके मला बोलतो बघ संदीप कुठे जायचा पुढच्या हप्त्यात, अरे प्लॅन बनव 3 दिवसाचा प्लॅन. धबधबा लोक बघ कशी जमतात.
भरपूर गर्दी येते रे, पण ऑफ डे असून सुद्धा पण गर्दी या मी इथं घाटात थांबू नका. पडावं कसं वाटतंय. इथे लास्ट टाइम थांबलो आम्ही. लोणावळा वगैरे पेक्षा चांगलं आहे, म्हणजे बघण्यालायक आहे. आपण थोडं थांबू ना. आपण काय पाप केलंय. मित्रांनो भरपूर व्हिडिओ काढले, भरपूर थांबलो तिथं. आता जरा जाऊ निघू. आता थोडा रेनकोट काढला होता, म्हटलं पाऊस पडेल काय, पण पाऊस काय पडला बिडला नाही. बघा किती भारी आहे. माकड बघा, माकड बसलाय. तुम्हाला खरं जर निसर्ग बघायचा असेल ना तर तुम्ही माळशेज घाटातच या. लोणाला वगैरे नका जाऊ जास्त. लोणाला पण चांगलं आहे असं काही नाही, पण माळशेज घाट कसं जरा मोठा आहे. हो पाणी पडतोय, पाणी पडतोय, पाणी पडतोय. मित्रांनो तो बघा धबधबा, त्याचं नाव काय, माळशेज मधला तो मोठा धबधबा आहे, त्याचं नाव मला आठवत नाही सध्या, पण तोच येतो. तिथले जाम रील्स येतात. चांगलंच काहीतरी नाव आहे त्याचं यार. कालू वॉटरफॉल आहे काहीतरी, हा कालू वॉटरफॉल. तिथं बाहेर गाड्या पण लागलेल्या असतात कालू वॉटरफॉलला जायला. तुम्ही बाईकने जर आला किंवा बस वगैरे आला काही गाडी करून, तर तिथं वरती त्या साईडला असतात गाडीवाले, ते तुम्हाला घेऊन जातील कालू वॉटरफॉलला. तो बघा कालू वॉटरफॉल. दिसणार नाही तुम्हाला फ्रंट व्ह्यू आता आपला कसा भेटेल. कसा डोंगर आहे यार वरती, एकदम भारी वाटतंय. इथे मी चहा पिलो होतो, नाही नाही इथं नाही, सॉरी येताना दुसरीकडे चहा पिलो होतो. मला वाटलं पाऊस आला, मी निघत रेनकोट वगैरे काढला होता मस्त, पाऊस काय आला नाही. बरं झालं नाही आला ना, बरं भिजत जायला लागला असतं. माकडं किती आहेत. बसवाले कुठेही ओव्हरटेक करतात बाबा, जिथं जागा होती तिथं ओव्हरटेक करतात, थोडी जागा दिसली तरी. बेकार काम आहे यांचं. भीती वाटते यांच्या बाजूने जायला. आता मग उतरतोय घाट, एवढं काय आता राहिलं नाही. वाव, असं ना बसू इथं एक दोन घंटा मस्त गाणी लावून स्पीकरला, काहीतरी जेवण वगैरे मॅगी बनवून, मस्त मॅगी वगैरे बनवून खाऊ. मित्रांनो घाट, घाट संपला, जेव्हा मोठा घाट होता. आता डायरेक्ट आपला मुरबाड ना खाल्ल्या 3:42. 3:42 ला माळशेज घाटाच्या खाली आपल्याला थांबवतील का, नाही थांबवणार. जरा पाऊस आलाय, बॅग कव्हर केली जस्ट, रेनकोट घालते वरती, खालती घातले चालेल, आंघोळच करायची. जास्ती पाऊस चालू झाला तर बंद करू कॅमेरा, कारण की पावसाचे थेंब पडतील तर ते दिसणार पण नाही. बरं ब्लर होऊन जाईल.
घाटाच्या या साईडला भरपूर पाऊस आहे, इकडे पाऊसच नाही. तर फक्त गाडी पळवायची आपल्याला. अजून जरा पाऊस लागला तर वाट लागेल. तर रस्ता पण छोटा झालाय. चला शेवटचं एकच मिनिट, आता जाऊन घरी मस्त फ्रेश होतो आणि हा व्लॉग इथेच संपून टाकतो. आता व्हिडिओ व्हिडिओ काढत नाही तुम्ही दुसरे, इथेच संपवतो. आला आपलं घर. चल, कोण आहे आपलं समोर असेल. चला बाय.